यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा वाद आता चांगलाच चिघळला असून आज सावित्रीच्या लेकी आणि पुतळा समितीच्या सदस्यांनी हटविलेल्या जागी पुन्हा प्रतिमा लावून पूजन करण्यात आले। नगरपालिका प्रशासनाने काल रात्रीच्या सुमारास उचलून नेलेला पुतळा पुन्हा या ठिकाणी लावण्यात आला नाही तर आंदोलन करण्याचा दिला इशारा। आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला। पुतळा हटविताना नगरपालिकेने कुठलीच परवानगी दाखवण्यात आली नव्हती। परवानगी असून पुतळा का हटविण्यात आला असा प्रश्न करीत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा पुतळा समिती आणि सावित्रीच्या लेकींनी दिला आहे। इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे 2024 पासून सावित्रीचा पुतळा या जागेवर होण्यासाठी आम्ही अविरत लढा देत आहोत। ही जागा शासनाची आहे। पूर्ण कागदपत्र आपल्याकडे वैध आहेत। आपल्याकडे नगर परिषद, पोलीस स्टेशन, त्याचबरोबर वन विभाग, RTO विभाग या सर्वांच्या आपल्याकडे परवानग्या आहेत। परंतु ही जागा एका विशिष्ट लोकांनी आपल्या ताब्यात ठेवलेली आहे आणि ते सोडायला तयार नाहीये। वारंवार ते अपिलात जात आहेत आणि आम्ही जवळजवळ 1 ते 12 वर्ष कायद्याची लढाई लढत आहोत। परंतु दिवसभर आम्हा सर्व महिलांना इथे येणाऱ्या प्रत्येकाला एक अभिमान वाटत होता की आमचे प्रेरणास्थान असलेल्या सावित्रीबाईचा पुतळा यवतमाळमध्ये एकही नसून आज आमचा दिवस आलेला आहे। सर्वांना अभिमान वाटत होता। परंतु शासनाच्या म्हणजे सरकारच्या विचारांना बळी पडून सरकारी आदेशाने हा पुतळा नगर परिषदेने पोलिसांची मदत घेऊन काल इथला पुतळा उचलून नेलेला आहे। ही आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, विनंती केली की आज 3 तारखेला आमच्या सावित्रीबाईची जयंती आहे, आम्हाला इथे जयंती उत्सव साजरा करू द्या। पर हा आमचा हक्क आहे। परंतु कुणीही आमचं ऐकलेलं नाही आणि तो पुतळा उचलून नेला। हा आमच्या सावित्रीबाईची विटंबना आहे। हा विटंबना अधिकार दिला त्यांना कुणी दिला हे असंविधानिक आहे आणि त्यामुळे आम्ही जे ठरवलं होतं की आज आमच्या सावित्रीबाईची जयंती याच ठिकाणी साजरी करायची, आम्ही सर्वांनी इथे येऊन सावित्रीबाईचा कटाट लावून सावित्रीबाईंची जयंती साजरी केलेली आहे आणि आम्ही सर्वच्या वतीने सर्वांची जी इच्छा आहे की सावित्रीबाईचा पुतळा याच ठिकाणी झाला पाहिजे आणि ज्यांनी तो